आलेलो आहो प्राथमिक आरोग्य केंद्र. मागं बघू शकता तुम्ही, ज्याला मंदिर म्हणतात. आणि खरंच गावाकडचे लोक वगैरे अट्रॅक्ट होतात का? आता ते म्हणजे बऱ्याच जणाला माहीत नाही सिस्टम काम कशी करते. आणि गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही फॅसिलिट्या वाढून दिलेल्या आहेत. तर ते खरंच जनसामान्यपर्यंत त्या फॅसिलिट्या पोहोचतात का? आणि कशा पोहोचतात? कशा पद्धतीने सिस्टमॅटिक काम चालू आहे? गोळ्या वगैरे मेडिसिन वगैरे आहेत का? तसं बाहेरून जर बॅकग्राऊंड बघितलं ना, सगळं एकदम टापटीप वाटते. स्वच्छता तसं बरकरार आहे, स्वच्छता चांगल्या पद्धतीने आहे. आणि एमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स आहे. आरोग्य केंद्र, प्रायमरी फर्स्ट हेल्थ सेंटर ज्याला म्हणतात, प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड इथं आहे छोटंसं. तर ते आतमध्ये कशा प्रकारे काम चालते, कसं सिस्टम काम करते, गोळ्या मेडिसिन्स कशा प्रकारे ते म्हणजे त्या सिस्टममध्ये कशा प्रकारे काम चालतात, कशा मोहिमेत चालतात, स्कीम जे राहतात, ऑपरेशन वगैरे छोट्या छोट्या स्कीम असतात, तर ते कशा प्रकारे चालतात ते बघूया. आतमध्ये गेल्यावरच समजेल. आता आम्ही तर बाहेर आलो, टीम आली होती. बघतो आतमध्ये कसं सर राहतात, त्यांची परमिशन घेऊया आणि कशा पद्धतीने काम चालते त्यांना विचारूया. चला मग जाऊया, थांबू नको. तर बघू शकता सगळं सिस्टमॅटिक आहे, स्वच्छता बरकरार आहे. इकडं तिकडं बघितलं ना, आता हे थोडं पानं वगैरे पडायला, त्याच्यामुळं पाला फिरत असेल. एमर्जन्सीसाठी तशी ॲम्ब्युलन्स आहे, एमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स दाखव. एमर्जन्सी जर काही झालं तर ॲम्ब्युलन्स वगैरे आहे आरोग्य केंद्र. तर मग बघू शकता यार, स्वच्छता आहे म्हणजे कुठंच बघायला मिळते तुम्हाला स्वच्छता. आतमध्ये सिस्टम, आतमधली सिस्टम बडी आहे. तर शूज वगैरे काढतो म्हणजे गंदगी आतमध्ये होऊ नये, स्वच्छता दिसायली मला. शूज वगैरे काढून साईडला ठेवतो. आता एवढी तर स्वच्छता आहे, आपलं काम आहे एक स्वच्छता ठेवण्याचं. आणि जर कोण्या हॉस्पिटलला येत असाल ना, शूज वगैरे बाहेर काढत जा. म्हणजे ते नागरिकाचं एक सिटिझन म्हणून आपलं काम आहे स्वच्छता हॉस्पिटलमध्ये कायम ठेवणं. तर ती जिम्मेदारी आपण पार पाडायची असते. कोणतं इंस्ट्रक्शन लिहून नसतात. थोडं एक नागरिक म्हणून भारताचा तुम्ही एक चपल्या वगैरे काढत जा. आता हे इथं कोण आहे, इथं गेले वाटते थोडे तरी मला. तर इथं रजिस्ट्रेशन वगैरे चालते, एक पर्ची देतात. आणि हे पर्ची घेतल्याच्या नंतर आपण पुढे जाऊ शकतो. थोडा दुपारचा ब्रेक आहे, दुपारच्या ब्रेकमुळं जेवायला वगैरे गेले असतील तर तेच जेवण्याची. आणि किती पेशंट झाले, 13,500 13,560च्या आसपास पेशंट झाले. म्हणजे हे आकडा छोटा नाही यार, बराच मोठा आहे. तरी लोक येतात आणि लाभ घेतात, म्हणजे चांगली आहे. चला बघूया आतमध्ये. मी आलो होतो त्याच कामासाठी, बघायसाठीच आपण. तर बघायचं म्हणजे वैद्यकीय अधिकारी इथं बघू शकता, MBBS. सध्या आता दुपारचा टाईम आहे त्याच्यामुळे जेवायला गेले असतील, रिकामच आहे. हे कॅबिन दाखवू शकतो, चेंबर बघू शकता त्यांचं. हे चेंबर आहे, मस्त स्वच्छता मी जशी बघितली ना यार, 3 पट चांगली स्वच्छता आहे. म्हणजे सगळं चांगलं आहे, सगळं सिस्टमॅटिक आहे. आणि सगळे फोटो वगैरे चांगले स्वच्छ वगैरे करतात वाटायला. AC आहे, सगळं बेनिफिट आहे. म्हणजे बेनिफिट तर नागरिकालाच आहे तसा. एवढी स्वच्छता तुम्ही जर सामान्य हॉस्पिटलमध्ये बघायला गेल ना, तेवढी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बघायला गेल ना, तर तेवढी नसते. इथं स्वच्छता चांगली आहे. कोळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड आमच्या सिनियर आहे. आणि मॅडम वगैरे चालू आहे वाटते का. तर आतमध्ये दाखवू शकतो तुम्ही. इथं जे काही फर्टिलाइज झालेले आता औषधी, म्हणजे ज्याला जेवढं टेम्परेचर मेंटेन करून ठेवायचं असते तर ते इथं मेंटेन करून ठेवतात. बॉक्सेस वगैरे आहेत वाटते. म्हणजे जर कुठं न्यायचे असले, काय म्हणतात त्याला मॅडम, हे जर न्यायचं असलं तर हे वॅक्सिन कॅरियरमध्ये नेतात. वॅक्सिन कॅरियर. हां, याच्यात काय असते, याच्यात आईस पॅक असते. असं का? हां, हे डिफ्रीजर आहे, याच्यात आईस पॅक असते. आणि याच्यात लशी असतात. हे ILR आहे. असं का? हां, याच्यात टेम्परेचर वगैरे मेंटेन करून ठेवतात वाटायला. मायनस प्लस मध्ये मेंटेन करू शकतात. हां, म्हणजे जेवढं, हां म्हणजे हां जेवढ्या मेडिसिनला जेवढं टेम्परेचर पाहिजे त्याच्यात फर्टिलाइज करून ठेवतात. आणि ही चांगली गोष्ट आहे. हाय सगळं सिस्टमॅटिक. पुढे बघूया चला. तर हे बडी आवडली सिस्टम, बढियापैकी होती. आणि सगळं सिस्टमॅटिकली आहे. आता सध्या दुपारचा टाईम असल्यामुळं सगळे जेवायला गेले या. तर तेच जेवण्याचा टाईमच आलो आम्ही, आमची टीम. तर चला बघूया, कोणी नाही तर पूर्ण दाखवतोच एकदा तुम्हाला, आपल्या ऑडियन्सला. बघितलं तर समजते तुम्हाला. पूर्ण आखरीपर्यंत बघा व्हिडिओ. म्हणजे कसं, इथं येण्याच्या आधी तुम्हाला एक यांची सिस्टम कळते. हा, हे ECG आहे का सर? हे ECG, हे ECG आहे. ECG ज्याला करायची असली त्याला पेशंटला इथं झोपवतात वाटायला, त्याच्यानंतर छातीला वगैरे लावतात ते.
त्याच्यानंतर ही ECGची प्रोसेस चालते पुढे. तर इकडे आहे काहीतरी, इकडे बघावं लागते. इकडे काहीतरी आहे, काय आहे तिथं? इंजेक्शन रॅबिपूर वगैरे इंजेक्शन वगैरे देतात. इंजेक्शन आहेत ना हे, इंजेक्शन असं का? सलाईन वगैरे आहात वाटते. याच्यामध्ये इकडं आहेत. तर इकडं बघूया एकदा. इकडं सर बसलेले आहेत. तर हे मेडिसिन वगैरे म्हणजे तिकडनं जर ते ते पर्चे घेऊन आल्याच्या नंतर इथं आपल्याला मेडिसिन मिळतात. तुम्हाला खोकला असो, सर्दी असो, काही पण असो, मस्त इथे येऊ शकता यार. या एकदा तरी येऊन बघा. म्हणजे स्वतःला असं समजू नका की माझ्याकडे पैसे आहात की ते मी येऊ शकत नाही. येऊन बघत राहा, येऊन बघा. एकदा तुम्हाला तुमच्या म्हणजे ते रिझल्ट जर चांगला दिसला तर बार मनाई करते यायचं. या. आणि आता असे पण फीस वाढून गेल्या बऱ्याच. डॉक्टरच्या 150-200 रुपये फीस झाल्या. त्याच्यापेक्षा इथं सरकार द्यायला तर घेत राहा ना लाभ. काय चाललं, आपल्या घरातून चाललं का? जवळ आहेच, फॅसिलिटी देतात, त्याचा फायदा घ्यायचा. आणि इथं सर आहेत वाटते बसून, सुनील सर आहेत बसून. सर काय चालू आहे? काय नाही, पेपर कालचा अर्थसंकल्प वाचत होतो. असं का? आता सध्या जेवण्याचा टाइम आहे, त्याच्यामुळे बरेच बाहेरचे जेवायला गेले वाटते. हो, आमचा रेग्युलर ओपीडीचा टाइम सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत असतो. असं का? रुग्ण थोडे संपले आज. जवळपास 60-70 लोकांची ओपीडी झाली आज. आता निवांत वेळेमध्ये थोडं काल भारताचा अर्थसंकल्प जो प्रकाशित झाला त्याचं थोडं वाचन चालू होतं सकाळ वृत्तपत्रातून. सर, हे जे आपली जे सिस्टम आहे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर हे कशा प्रकारे काम करते हे थोडं ऑडियन्सला सांगा बरं. प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास आरोग्य विभागामार्फत चालते, ज्याची जिल्हा परिषद स्वायत्त संस्था आहे. जिल्हा परिषद या स्वायत्त संस्थेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केलेली आहे. ग्रामीण भागासाठी आरोग्य सेवा पुरवते. सर्वसाधारणपणे 12 सेवा सुविधा आपल्या मार्फत पुरवल्या जातात. तसेच गाव पातळीवर आमचे उपकेंद्र असतात, ज्याला आपण सबसेंटर्स असं म्हणतो. त्या सबसेंटरच्या अंतर्गत काही लोकसंख्या येते. तिथे गावखेड्यात जसं की हा यूट्यूबर प्रतीक याचं गाव आताच माहिती पडल्यानुसार महाताळा येथे आहे. महाताळ्यामध्ये सुद्धा आमच्या म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच येते. तिथे आरोग्यदूत म्हणून आमच्या आशाताई काम करतात. आमच्याकडे भरपूर टीम असते. गाव पातळीवर आशाताई असते. नंतर आमच्या आरोग्यसेविका स्त्री, आरोग्यसेवक पुरुष, ज्याला आपण मल्टीपर्पज बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं संबोधतो, त्यांच्यावर अधिक आरोग्याची गुणवत्तापूर्व सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असतात. त्यानंतर त्यांच्यावर सुपरविजन करण्यासाठी आपले काही आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहायिका असतात आणि ते रिपोर्ट करतात आपल्या मेडिकल ऑफिसरला, म्हणजे वैद्यकीय अधिकारी. ही अशी आमची यंत्रणा असते. तसंच माझ्याकडे औषधी विभाग हा प्राथमिक आरोग्य केंद्र कोळीचा सर्वसाधारणपणे आमच्याकडे मागच्या जुन्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार पाहिलं तर 70,000 लोकसंख्या आहे. पण आता जर ती लोकसंख्या बघितली तर कदाचित 1 लाखाच्या वर गेलेली आहे. आमची मदर PHC आहे, 1962 ह्या PHCची स्थापना केलेली आहे. आणि बऱ्याच दिवसापासून ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो औषधीचा भार आहे, आमच्याकडे 34 ग्रामपंचायत आहेत आणि सर्वसाधारणपणे 40 खेडे आहेत. तर या 40 खेड्यांमध्ये जो औषधीचा भार आहे तो माझ्यामार्फत मला जिल्ह्यावरून आमचे जिल्हा औषध निर्माण अधिकारी ते देतात. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं संनियंत्रण असते या कामावर प्रत्यक्षरित्या. अंतिम नियंत्रण ह्या सर्व सुविधेवर हे या जिल्ह्याच्या माननीय कावली मॅडम ह्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम असतात. त्यांचं हे इथे अंतिम नियंत्रण असते. त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मग ह्या विविध अशा वेगवेगळ्या युनिट आणि संस्था. तर अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकताय. माझा स्टोर आहे. आता दुपारची वेळ होती, थोडंसं पेपर वगैरे वाचन चालू होतं आणि हा औषधीचा स्टोर लावलेला आहे. हे पोस्टर दाखवा इकडून. हां, बोला. तर अशा पद्धतीची औषधी आहे. ही इंजेक्शनचं कपाट आहे ते वगैरे आम्ही औषध लावलेली आहे. जनतेची म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद लक्षात घेऊन आम्ही जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. यदा कदाचित आमच्याकडनं काही एखाद्या रुग्णाला सेवा देत असताना काही म्हणजे त्याच्या मनानुसार इच्छेनुसार जर सेवा झाली नाही तर ह्या माध्यमातून सुद्धा मी आपली माफी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. सगळं स्ट्रक्चर एका सोप्या शब्दामध्ये 5 मिनिटामध्ये सगळं स्ट्रक्चर आम्हाला समजावून सांगितलं आणि खरंच मानायला लागेल तुमच्या नॉलेजला. 5 मिनिटामध्ये स्ट्रक्चर सगळं समजावून सांगितलं. म्हणजे आता कॅमेरा पुढे यायला भीतात बरेच. आणि धन्यवाद सर की आमच्या ऑडियन्सला हे कळेल आणि जनसामान्याला हे माहिती कळेल आणि अट्रॅक्ट होतील. आमची ही इच्छा आहे यूट्यूबच्या थ्रू. थँक्यू सो मच सर. आभार मानतो एवढी चांगली माहिती दिली याच्याबद्दल.
आणि नॉलेजला तुमच्या धन्यवाद एकदा. सगळं सिस्टमॅटिकली सगळं सांगितलं. आता तुम्हाला समजेलच असेल सरनं की याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असते. बेसिक पद्धतीने एकदम समजेल असं सोप्या पद्धतीनं स्ट्रक्चर समजून सांगितलं. आणि सरच्या हे सगळ्या गोळ्या आहेत म्हणजे जे की पेशंटला दिल्या जातात. बघू शकता सगळं सिस्टमॅटिक ठेवलं आहे सरनं, मानावं लागेल. जर तुम्ही दुसरीकडे कुठे गेले ना तर प्रॉपरली अशा औषधी वगैरे म्हणजे लावून असं हे स्ट्रक्चर तुम्हाला कुठं दिसणार नाही. सगळी स्वच्छता बरकरार ठेवणं आणि ते मानावं लागेल. चला तरी तू पुढे दाखवतो. हे तर अर्धा भाग आहे. पुढचं बघा एक क्युरिओसिटी राहू द्या मनात बघण्याची. आणि पुढे मला वाटते चांगलं सगळं आहे बघा, स्वच्छता वगैरे सगळं दिसायला. आतापर्यंत जे म्हणजे जेवढं तुम्हाला दाखवलं ना त्याच्यात पूर्ण स्वच्छताच आहे. आता हे काय स्वच्छतागृह, हे स्वच्छतागृह आहे. याच्यात बाथरूम वगैरे असेल काहीतरी. तर ओपन करतो. ओपन युअर आईज, तसं नका करू. ओपन करतो बघा. हां स्वच्छता आहे स्वच्छता. पाणी वगैरे आहे की नाही. ये कॅमेरामॅन मागे. स्वच्छता आहे पूर्ण, खरंच वास वगैरे काहीच नाही. पूर्ण स्वच्छता आहे पूर्ण. पाणी वगैरे आहे की नाही पाणी. अरे वा पाणी आहे, सगळं आहे, बढिया आहे. पाणी आहे, सगळं आहे. आणि अरे लावून घेतो जसं उघडलं तसं. आपल्यामुळं कुठं म्हणजे आपला संविधानिक अधिकार आहे की गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची रखवाली करणं. ते काही असू. जर तुम्ही जरी दवाखान्यात येत असाल ना चप्पल एक तर काढून येत जा आणि पाण्याचा दुरुपयोग करू नका. तर हे आहे एक रूम. कोणती रूम आहे नाव वगैरे तर हां तर इकडं रूम नाही. इकडं काय नाही वाटते बसाय वगैरेसाठी बनवून ठेवलं. तर इकडं तेवढं बघण्यासारखं काय नाही. तर जनरल वॉर्ड, हे जनरल वॉर्ड आहे, बंद करून ठेवलं आता दुपारचं. आणि बघा ना सगळं दुपारची म्हणजे याची सुट्टी हे नाही. आणि दुपारचं जेवण होतं तर सगळं बंद करून गेले. याची सिस्टम आवडली मला, म्हणजे सगळंच बंद करून गेले. तर बघतो काढून, म्हणजे अरे तेवढा अधिकार आहे यार जनतेला काढून बघायचा. म्हणजे मी काय नाच करायला आलो काही बघायलोच. तर हे आहे जनरल वॉर्ड, बघू शकता. म्हणजे सगळं आहे बरं का इथं. जर हा सलाईन वगैरे अटकवण्यासाठी. आणि कृपया शांतता बाळगा. ओके आहे सगळं. एवढं आहे म्हणजे की प्रायमरीमध्ये एवढं बघायला खरंच स्वच्छता मिळत नाही. मला वाटते कुठंतरी हे स्वच्छता चांगली ठेवली. मी जेवढे आजपर्यंत हॉस्पिटल बघितले ना तर त्यामध्ये तर हे चांगली सिस्टम आहे इथं आमच्या कोहळीमध्ये. कोहळी आणि कोळीमध्ये मोस्ट डिफरंट म्हणजे की लय फरक आहे. मी बंद करतो. आपलं काम आहे जसं चालू केलं तसं बंद करायचं. तर चला पुढे बघा. पुढे काय हे तर सध्या आता बंद करून स्वच्छतागृह म्हणजे जे काही तिकडं स्वच्छता वगैरे चालणार तर या स्वच्छतागृहामध्ये काही इन्स्ट्रुमेंट वगैरे धुत असतील. स्वच्छतागृह हे पण स्वच्छतागृह आहे. आणि हे प्रस्तुतीगृह आहे, हे बंद आहे. त्याला काही तेवढं आपण लक्ष धरू नये. पूर्ण दाखवायचं म्हणजे हे यार. आणि हे काय आहे प्रयोगशाळा. वाव जे काही असतात प्रयोग ते इथं चालतात वाटायला. प्रयोगशाळा तर बढिया दिसते बघा. आतमध्ये या तुम्ही पण बघू शकता. हे आहे प्रयोगशाळा. ही अशा प्रकारची प्रयोगशाळा आहे. बढिया आहे प्रयोगशाळा, सगळं बढियाच आहे. आता बघा पुढे जातो. पुढे काय ते बघू शकता. म्हणजे हे आता त्याच्यामुळं कसं आहे ना लोक काय करायले दुर्लक्ष करायले ते. अरे या म्हणजे दुर्लक्षच करायले. तेवढं होईल तेवढं प्रायव्हेटमध्ये जायले. प्रायव्हेटमध्ये जाण्याची काही जरूरत नाही. एकदा येऊन तर बघा इथं. या जर रिझल्ट चांगला दिसत असेल तर बघा तुम्ही. इथं एक शस्त्रक्रिया विभाग, जे काही शस्त्रक्रिया म्हणजे चालतात ना ऑपरेशन वगैरे ते या विभागामध्ये चालतात वाटायला, या वॉर्डमध्ये. म्हणजे बंद आहे वाटते आता तर. बंद करून ठेवली पूर्ण तर लॉक आहे वाटते तिकडनं. इथनं बघता येते का नाही, इकडनं नाही बघता येत. तर अशा प्रकारे बेसिक स्ट्रक्चर होतं वाटायला याचं. ते शस्त्रक्रियाचं बघायला मिळालं असतं तर चांगलं होतं आपल्या ऑडियन्सला. म्हणजे ते बघायला तर मिळत नाही. कसे दाखवतील यार मधातले इन्स्ट्रुमेंट वगैरे शस्त्रक्रियामध्ये कापाकाप म्हणजे त्याचे ते कैच्या वगैरे चाकू वगैरे ते असेल काहीतरी. तर ते आपल्याला दाखवतील कसे. मी जर आतमध्ये म्हणजे ते आतमधून लॉक केला असेल तर ते म्हणजे तुम्हाला जर शस्त्रक्रिया जर करण्याची पाळी आलीच तर तुम्ही लाईव्हमध्ये तर बघू शकता. तर हे असा गोल राऊंड होता. या गोल राऊंडमध्ये संपू शकते काय संपलं तर एवढंच. म्हणजे जिल्हा परिषद कार्यालय नांदेड लसीकरण. तर हे आहे बघा. तर असं स्ट्रक्चर होतं, बेसिक स्ट्रक्चर होतं याचं. तर किती गाव जुडलेले आता कसे गाव जुडलेले आता आतमध्ये सरनं तर सगळं स्ट्रक्चर समजावून सांगितलं. आणि जर तुम्ही या गावचे असले हे मॅप बघा तुम्ही.
मॅप बघून तुम्ही मोबाईल थांबून बघू शकता की यामध्ये तुमचं गाव आहे की नाही. बरेच गावात आता मोपा किती गावात सरनं तर तिथं सांगितलं होतं एवढे एवढे गाव आहेत. तर बघा हे तरी सर म्हणले की हे बदलायची जरूरत आहे, तरी हे तुम्ही बघू शकता. तरी हे जे काही इंस्ट्रक्शन्स आहेत ते आता याला फंड आलेला आहे वरून म्हणे की ते काहीतरी याच्यात चेंजेस वगैरे करायचे आहेत आणि याच्यात अनेक सुधार करायचा आहे. आता एवढी स्वच्छता आणि याच्यात अनेक सुधार म्हणल्यावर आणि किती डेव्हलप व्हायचं बघा हे हॉस्पिटल. बाहेर स्वच्छता, आतमध्ये स्वच्छता आणि याच्यात सुधार. एवढे गाव आहात तर तुम्ही गावातले असताल प्रत्येकाजवळ व्हिडिओ शेअर करा, कारण समजू द्या यार बेसिक स्ट्रक्चर. वेगवेगळे ऑपरेशन चालतात इथं, जसं सरनं आतमध्ये समजावून सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये तसे ऑपरेशन चालतात. म्हणजे येण्याच्या आधी तुम्हाला याचं एक बेसिक स्ट्रक्चर करते. जसं आम्ही तिकडं जनरल वॉर्ड दाखवलं, शस्त्रक्रिया विभाग तिथं म्हणजे की वॉर्ड होता, त्या वॉर्डमध्ये आम्हाला जाता आलं नाही. ज्याचं ऑपरेशन आहे त्याला जाता येईल, त्याच्याकडून तुम्ही राय घेऊ शकता. तसं आम्ही एक ओव्हरऑल तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर दाखवलं, पूर्ण सिस्टम दाखवली कशा प्रकारे याच्यातल्या आतमध्ये काम करते. तुम्हाला एक आयडल म्हणजे एक समजलं असेल त्याच्यात की बाबा असं असं काम करते हे, आणि इथं येणं योग्य आहे. इथं येणं योग्य आहे लोकाला. इथं आता एवढे गावं आहेत ना, तेवढे गावं आहेत ना, त्याला तर यायलाच पाहिजे. एकदा तरी व्हिजिट द्या. एकदा व्हिजिट दिले की तुम्हाला कळून जाते कशा प्रकारे इथल्या सेवा मिळतात. आता मला थोडी थोडी सर्दी यायली तर मी सर्दी चेक करतो. आता येणंच झालं नाही तिकडं 200-300 घालण्यापेक्षा आता मी इथं पर्ची वगैरे फाडतो आणि ते मेडिसिन वगैरे घेऊन जातो. आणि मला वाटेल कारण मेडिसिन जे होता ते एकदम क्वालिटीच्या मेडिसिन्स होता. बघितलं होतं सरनं मला आधी याच्या आधी दाखवल्या होत्या, मी आलो होतो. टॉप रिझल्ट येईल बघा तुम्हाला. दिवसेंदिवस काय होत चाललं ना, तुम्ही काय करता दवाखान्यात जाताना 200 रुपये फीस आहे दवाखान्याची. तेवढी फीस द्यायची कशी, थोडा विचार करा ना यार. गोरगरिबाला तेवढी फीस देणं नॉट पॉसिबल, म्हणजे पॉसिबल नाही तेवढी फीस देणं. गोरगरीब देईल कुठून तेवढी फीस. आणि दुसरं म्हणजे आता हे डिलिव्हरी वगैरे म्हणजे बाई ते प्रोसेस जे असते ते लास्टची 9व्या महिन्याच्या नंतर डिलिव्हरी होते, ते तुम्ही इथं करू शकता. ॲम्ब्युलन्स आहे सगळं आहे, कॉल लावून नियर जे गाव असतील त्याला बोलू शकता. आजकाल व्हायला काय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुमच्या गळ्यातली साखळी, तुमची अंगठी, तुमची घडी बघून काय करायले प्रायव्हेटवाले, बघायले हा याच्याकडे जास्त पैसा असू शकते. मग ते नॉर्मल डिलिव्हरी व्हायची तरी त्याला सांगतात की बाबा नॉर्मल डिलिव्हरी होऊच शकत नाही. त्याला फक्त तुमच्याकडून पैसा काढायचा असते. नॉर्मल जरी होत असेल ना तरी ती त्याला पैसा काढण्याशी मतलब आहे. तरी तुम्ही एकदा या ना गव्हर्नमेंटमध्ये येऊन तुम्ही एकदा बेनिफिट बघा. तिथं जाण्यापेक्षा तेवढंच तुमचा पैसा वाचते, टाईम वाचते, ॲम्ब्युलन्स आहे, फ्री आहे, सगळं गव्हर्नमेंट देते, त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. ओके, एवढं होतं मित्रांनो, एवढं बेसिक स्ट्रक्चर आहे. तर हे स्ट्रक्चर तुम्ही बघा आणि रेफर करतात. त्याच्यानंतर काय जर मोठं बिमारी वगैरे आली तर तुम्हाला पुढे रेफर करतात रूरल हॉस्पिटल म्हणजे याच्याहून थोडासा मोठा ज्या लेवलचा असते. जसं सगळं स्ट्रक्चर सरनं समजावून सांगितलं. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांना शेअर करा आणि इथं बटन आहे ते फॉलो, आपलं इन्स्टाला फॉलो करा आणि इथं आमचं बटन आहे ते सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. म्हणजे कसं आमच्याशी तुम्ही कनेक्ट राहशाल. नमस्कार मित्रांनो.